तर कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यावेळेला आपल्यासोबत आहेत। गुणरत्न सदावर्तेजी, एका बाजूला ही भाषा आमच्यावरती लादू नये असं मनसेचं आंदोलन आहे, त्याच्या अगदी विरोधात आपली भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपलं नेमकं काय म्हणणं आहे? मनसे काय करतंय, मनसे काय मालक नाही लक्षात ठेवा। मुद्दा असा आहे की भारतीय संविधानाच्या भाषेत प्रत्येकानं प्रत्येक राजकीय पक्षानं आपलं वर्तन ठेवायचं लक्षात ठेवा। तुम्ही तुमच्या अजेंडे ठेवा, परंतु त्या संविधानाशी विसंगत तुम्हाला वर्तन करता येणार नाही। सगळ्यात अगोदर तर त्यांचा शॉर्टफॉल आहे संविधान समजून घेताना। त्यांचं म्हणणं असतं की बाबा राज्यांची निर्मिती कशाच्या आधारावर झाली, त्याच्यानंतर काय आहे त्याचं हे इंटरप्रिटेशन कोण करू शकतंय, सुप्रीम कोर्ट करू शकतंय। सुप्रीम कोर्टानं बिल वर्सेस स्टेटमध्ये आत्ताच नुकत्याच 15 दिवसाच्या आधी जजमेंट दिली की नॅशनल डोमिसाईल असेल, व्यवसायासाठी सगळ्या कारणांसाठी तुम्हाला त्या अर्थानं ते जे डिमार्केशन ऑफ स्टेट झालेलं आहे ते तुम्हाला गृहीत धरता येणार नाही, हे ते विसरूनच जातात। काय होतंय की आपण अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेलं असं मला कुणाला म्हणायचं नाही। राजकारणी लोक कुणाकडून तरी हे घेत असतात इनपुट आणि ते बोलत असतात। कोणी परिपूर्ण नाही, मी कोणालाही परिपूर्ण आहे असं म्हणत नाही बरं का। मुद्दा असा आहे की गुणरत्न सर, तुमचा आवाज महाराष्ट्र ऐकतोय, मलाही येतोय, आपण बोलू शकता, बोला। ठीक आहे। मग आता मुद्दा असा आहे की 2020 मध्ये 2020 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली। मुळात ही पॉलिसी कधीपासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही 2020 मध्ये आली ना, 2020 मध्ये लक्षात घ्या। ही पॉलिसी कधीपासून मागे पडलेली होती। मग 65 मध्ये काय झालं होतं, मग शिक्षणामध्ये आमूलाग्र मूलभूत बदल आवश्यक आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली, आयोग झाला आणि 2020 मध्ये ती पॉलिसी आली। त्या पॉलिसीला राज ठाकरे काय म्हणजे ऑफ सीझन मध्ये होते का त्यावेळेस पॉलिटिकल, ती पॉलिसी का चॅलेंज केली नाही? त्याच्यामध्ये त्रिभाषिक सूत्र आहे की नाही मला सांगा। हिंदी काय परदेशी भाषा आहे का? परदेशात वापरली चालली हिंदी, नो डाऊट, तिचा रिचनेस आहे, भारतीय भाषा आहे। परंतु मला सांगा, तुम्ही 2020 चा जो पॉलिसी आहे ती पॉलिसी न चॅलेंज करता, म्हणजे मुलांच्या बाबतीत तुमचं काय हरकत नाही, परंतु फळांच्या बाबतीत हरकत आहे, तेव्हा तुम्ही काही करत नाही। आणि त्यानंतर काय करता तुम्ही 2000 मध्ये परत जे आहे त्याच्या अगोदर 2000 मध्ये आपण इंग्रजी भाषा आणली, त्यावेळेस तुमचं बोलणं बंद होतं का, गप्प होतं? मी काय गुराखी साहित्यामध्ये वाढलेला माणूस, गुराख्यांमध्ये वाढलेला माणूस, पण माझं बोलणं जरा डोबळ असतं बरं का। तर त्याच्यामुळं तेव्हा मला म्हणायचं नाही तोंडामध्ये मुख गिळून बसल्या होत्या काय? तेव्हा काय झालं तुम्हाला? तेव्हा ती पाश्चात्य ब्रिटिशांची इंग्रजांची ती भाषा वाटली नाही, ठीक आहे। आता पुढे जाऊन तुम्ही डेव्हलप केलं स्वतःला। म्हणजे कालच्या 16 तारखेला 16 एप्रिल 2025 ला शासनाने कॉन्शियस डिसिजन घेतला। तो ब्लाइंडली घेतला का? तो नॅचरल जस्टिस व्हायोलेट करून घेतला का? तर नाही। तुम्हाला सांगतो, श्री रेखावार IAS अधिकारी आहेत, इज अ व्हेरी डिसेंट फेलो। तुम्हाला सांगतो, कलेक्टर होते ते कोल्हापूरचे, इज अ व्हेरी यंगेस्ट आणि म्हणजे डीपली नॉलेज फेलो आहे, लक्षात घ्या। त्यांनी पूर्ण सोपस्कर पार पाडून सगळ्या चर्चा करून बरं का, नॅशनल पॉलिसीला विसंगत असलं नाही पाहिजे। त्याचबरोबर ऐकून घ्या, त्याचबरोबर साहेब भारतीय संविधानाचे आर्टिकल 21 जे राईट टू एज्युकेशन आहे त्याला विसंगत नसलं पाहिजे, असं कॉन्शियस प्रपोजल सरकार समोर आलं सर्व सोपस्करानंतर। आणि नंतर ते पॉलिसी होते। ती पॉलिसी झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही सांगता ट्विट करून की कसं हिंदीला आम्ही तिथं शिकवू देणार नाही, कसं पुस्तकवाल्यांना आम्ही पुस्तकं देऊ देणार नाही। मला एक सांगा, तुमच्यामध्ये तुम्हाला संविधान मान्य आहे ना, तर तुम्हाला की नाही त्या गोष्टीला तुम्ही 2020 पासून का तुम्ही स्लीप मोड मध्ये होते? 2000 मध्ये इंग्रजी आली तेव्हा का स्लीपिंग मोड मध्ये होते? मग आता कसं काय तुम्ही जागृत झाले? बरं, जागृत झाल्याच्या नंतर हॅव यू स्टील वॉन्ट टू चॅलेंज इट? नो। तुम्ही म्हणता शाळेत, अरे शाळेंना टार्गेट करणं हे कुणाचं काम आहे? तालिबान्यांचं काम आहे? हे इस्लामिक स्टेट आहे का? कुणीतरी म्हणणार की नाही तोंडावर तुम्ही बुरखा घातल्याशिवाय चालायचं नाही। इज इट गोइंग टू हॅपन इन दिस कंट्री? बरोबर, छत्रपती शिवराय आहेत तिथं। गुणरत्न सदावर्तेजी, आपण जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर आपण थेट आता मनसेकडून घेणार आहोत। हेमंत कांबळे आपल्या सोबत आहेत, बोला हेमंतजी। नाही, सदावर्ते जे काय बोलतायत असं वाटतं ना की सदावर्तेने घरून काहीतरी संविधान लिहून आणलंय। बर, त्याला भाषावर प्रांतरचना माहिती नाही,
ते काय बोलतात त्या नेमकं? अहो, विषय ऐच्छिक आहे. ऐच्छिक विषय आणि सक्तीच्या विषयामध्ये फरक असतो. तुम्ही काय घरातून काय शिकून तुमचे संविधान काय घरात लिहिले का? दरवेळी संविधानाचे दाखले देता, कसले दाखले देता तुम्ही? तुझं काय चिंता कसले दाखले देता तुम्ही? अरे चुप रे, तुला सांगतो अरे गुणावरते सदावरते तुला तुझ्या घरी लिहिले का संविधान? राज ठाकरेला यमनाव डिबेट. अरे पाडिकम, तुला मराठी धड बोलता येत नाही. तुला धड मराठी बोलता येत नाही. तू संविधानाचे दाखले देतो. संविधान काय घरी लिहिले का? तुला भाषावर प्रांतराचं तरी माहिती आहे का? पहिले लिहून घे ना, पहिले वाचून घे. प्रत्येक वेळेला संविधानाचे दाखले कसले देतो? अरे तुझ्यासारखे महाराष्ट्र धुळी आहेत ना, म्हणून या परप्रांतीयांचं तू चाललास का जी आर? राज ठाकरेच्या पोराला जी आर चालला का? पुणे दाखल कसला आहे तू? अरे कसला आहे तू? हे चालणार नाही. अरे कसला आहे तुला? संविधान काय नाचवतो तू? छोट पे सांगतो. अरे संविधानाचं स्पेलिंग येते का तुला? त्याला विचारून घे. आपल्या स्थिती येते डॉक्टरेट चिंतन आहे, समजलं? अरे संविधान तुझ्यापेक्षा जास्त वाचलंय मी. तू नेहमी संविधान करू नको. तू काय एकट्याने संविधान नाही, देशात तू एकट्याने असलं. आर्टिकल 21, आर्टिकल 19, आर्टिकल 19 सगळं वाचलंय मी. तू मला शिकवायची गरज नाही. तू बोलताना संविधानिक भाषेत बोल. पहिला मराठी शिक. तू मराठी शिक. गुणरत्न सदावर्तेजी, आणि आपल्यालाही मी थोडंसं थांबवतो. उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला आपल्या बरोबर आहे. सुनीलजी, एका बाजूला आंदोलन मनसेनं केलेलं होतं, आज आता शाळेमध्ये ज्यावेळेला हिंदी भाषा सक्तीची केली जाते आहे, तीही पहिलीपासून, आणि त्याचे टप्पे देखील आम्ही दाखवले की कशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं ती समोर येताना दिसणार आहे. यावरती आपलं नेमकं काय म्हणणं आहे? एका बाजूला मनसेनं थेट इशारा दिलेला आहे की हे आवाहन आहे, त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, आणि आव्हान दिलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.